नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना आणली आहे, ती म्हणजे शेळी मेंढी पालन उद्योजकता विकास योजना। या योजनेअंतर्गत तुम्हाला 50 शेळ्या, 5 बोकड आणि तब्बल 8.5 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळणार आहे। ही योजना काय आहे, कोणाला लाभ मिळेल आणि अर्ज कसा करायचा हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या योजनेत फक्त शेळीच नाही तर संपूर्ण व्यवसाय उभा करण्यासाठी सरकार मदत करत आहे। यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे ते पहा। यामध्ये 50 शेळ्या, 5 नर बोकड किंवा मेंढी असा संपूर्ण सेट यामध्ये मिळणार आहे। शेळ्यांच्या शेडसाठी 2 लाख रुपये, तसेच कडबाकुटे यंत्रासाठी 30,000 रुपये, 3 किलोवॅट सौर ऊर्जा यंत्रेसाठी 1,32,000 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे। तसेच 3 वर्षाच्या विम्यासाठी देखील आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे। या प्रकल्पाची संपूर्ण किंमत साधारणतः 11,38,554 रुपये इतकी येणार आहे। तर आता या योजनेत कुणाला किती अनुदान मिळणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न। तर यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण खर्चाच्या 50% म्हणजे सुमारे 5,69,277 रुपये, तर अनुसूचित जाती आणि जमातीसाठी म्हणजे एससी आणि एसटी साठी तब्बल 75% अनुदान म्हणजे 8,53,915 रुपये। हे अनुदान 2 टप्प्यात थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। पहिला हप्ता शेड बांधल्यानंतर आणि दुसरा हप्ता जनावरे खरेदी केल्यानंतरच मिळणार आहे। आता या योजनेचे उद्दिष्ट नक्की काय आहे, तर या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणे हा आहे। लाभार्थ्याची निवड उतरत्या प्रदान क्रमांकाने केली जाणार आहे, ज्यामध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे। तसेच यामध्ये महिलांना 30% आरक्षण दिले जाणार आहे आणि दिव्यांग व्यक्तीसाठी 5% आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे। तर मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी काही अटी आणि शर्ती लक्षात घ्या। यासाठी शेळ्यांचे वय 1 ते 3 वर्ष असावे। खरेदी ही शक्यतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी विकास मंडळाकडून किंवा समितीच्या उपस्थित करावे। निवड झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत शेड बांधणी आणि जनावरे खरेदी करणे बंधनकारक आहे। तसेच सर्व जनावरांची भारत पशुधन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे। आता या योजनेसाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहे, तर अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे खालील कागदपत्रे आवश्यक असणार आहे। स्वतःच्या नावावर 7/12 उतारा किंवा किमान 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडे करार असणे आवश्यक आहे। पशुपालन व्यवसायाचे शासकीय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक पासबुक किंवा जातीचा दाखला आवश्यक असल्यास, दिव्यांगासाठी UDID प्रमाणपत्र हे महत्त्वाचे असणार आहे। आता यासाठी अर्ज कसा करायचा ते आपण पाहूया। तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे जिल्हा उपायुक्त म्हणजेच पशुसंवर्धन किंवा तालुका पशुसंवर्धन कार्यालयात अर्ज करायचा आहे। अर्जाची छाननी झाल्यानंतरच लाभार्थ्याची निवड होईल। सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे अनुदान थेट DBT तर्फे तुमच्या बँक खात्यात जमा होईल। तर मित्रांनो, स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी ही सुवर्ण संधी सोडू नका। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळचा पशुवैद्यकीय दवाखाना किंवा तालुका पशुसंवर्धन कार्यालयात भेट द्या। हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।